आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। विकासाच्या नावाखाली नाशिक जिल्हा भकास करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यक्रम कधी थांबणार? आंदोलनाचा इशारा। आगामी सिंहस्थाच्या तयारीसाठी VTC फाटा ते साकूर फाटा दारणा धरणाखालून जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिकचे अंतर्गत इगतपुरी उपविभागामार्फत सुरू आहे। या मार्गावरील दारणा धरणापर्यंत 100 ते 150 वर्षापूर्वीची वडाची डेरेदार व खूप जुनी अशी झाडे मोठ्या प्रमाणात होती। विकासाच्या नावाखाली ही सर्व झाडे मुळासकट तोडून हा वनसंपदेने समृद्ध असा परिसर भकास करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यक्रम असून काही झाडे जाळलेल्या अवस्थेत आढळून आली आहेत। त्यावर आठवडाभरात उपाययोजना न केल्यास मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा नांदगाव बुद्रुकचे स्थानिक नागरिक तथा वंचित बहुजन आघाडीचे उपजिल्हा अध्यक्ष दादाभाऊ शिरसाट यांनी दिलाय। यापूर्वी 2015 मध्ये सिंहस्था त्या रोडचे एकदा रुंदीकरण व त्यावरील पुलांची कामे करण्यात आली। दोन्ही वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाने मोठ्या प्रमाणावर या ब्रिटिशकालीन वडाच्या झाडांची सरसकट कुठलीही दयामाया न दाखवता कत्तल केली। सध्या देखील तेच काम जोरात व जोशात सुरू आहे। जलसंपदेचे निवृत्त अभियंता सुहास पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी यापूर्वी 2 वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता सोनवणे साहेब यांना भेटले। त्यांना विनंती केली की ही सर्व झाडे परत दुसऱ्या जागी लावण्यास व जगवण्यास आम्ही तयार आहोत। तरी देखील इगतपुरीच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाने सरसकट झाडांची कत्तल सुरूच ठेवली आहे। 2025 सिंहस्थाचे वेळी देखील त्यांनी हाच रस्ता रुंदीकरण करताना मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली, पण कुठलीही नवीन झाडे लावली नाहीत। जर लावली असली तर त्यांनी गेल्या वेळी 2015 साली लावलेली व जगवलेली झाडे दाखवावीत। वास्तविक याचे टेंडरमध्ये नवीन झाडे लावणे व जगवणे बाबत अंदाजपत्रकीय तरतूद असते। ते सर्व पैसे हे कंत्राटदार व अभियंते स्वतःच्या खिशात टाकतात। यांनी तोडलेल्या झाडांचे फोटो व्हिडिओ आमच्याकडे आहेत। ते पाहिल्यावर त्यांच्या बुद्धीची कीव येते आणि प्रचंड संताप येतो। मनुष्य इतका निर्दयी असू शकतो असे जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता सुहास पाटील यांनी सांगितले। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे। नमस्कार, मी दादाभाऊ शिरसाट, वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने या स्थानिक रहिवासी असल्या कारणाने मी नांदगाव बुद्रुक येथील रहिवासी असून हे जे काही शासनाचं चालू आहे सार्वजनिक बांधकाम खात्याचं, हे मला वाटतं एकदम मनमानी कारभार चालू आहे। जवळजवळ गेली 100-150 वर्षापासूनची जी काही वडाची झाडं आहेत, ब्रिटिशकालीन असलेला दारणा धरण, तेव्हा हा रस्ता तयार झाला आणि तेव्हा वडाची झाडं लावण्यात आलेली आहे। त्यांचं नियोजन ब्रिटिशांचं आणि ह्या रोडला आलेलं जे काही स्वरूप आहे ते फार असं सुंदर स्वरूप आलेलं होतं, परंतु आपल्या स्वातंत्र्यामध्ये भारत सरकारनं आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं हे पूर्णपणे बकास केलेलं आजच्या याला दिसतं। आज जे काही हे चालू आहे रस्ता रुंदीकरणाचं काम, ते त्याच्या नावाखाली नाशिकला जो कुंभमेळा होणार आहे 2027 मधला, त्याच्या नावाखाली साकूर फाटा ते वाडीवरा फाटा एकदम पूर्ण रस्त्याच्या दोन्ही साईडला जी काही 250-300 जी काही वडाची झाडं होती ती पूर्णपणे त्यांनी तोडून आणि लायास केलेली आहे। पूर्वी रस्त्याने चालताना ऊन लागत नव्हतं, खासकरून आम्ही लोक जर थकली तर वडाच्या सावलीला बसायचे, परंतु आता पूर्णपणे रस्ता हा एकदम मोकळा आणि एकदम उन्हाचा दिसतोय। लोकांना चालायला सुद्धा रस्त्याने बकास वाटतंय। म्हणून माझी या सार्वजनिक बांधकाम खात्याला विनंती आहे, आपण जे काही नाशिकच्या कुंभमेळ्याच्या नावाखाली जी काय चाललेली अवहेलना आहे ती बंद करावी आणि हे तोडलेले झाडं 150 वर्षाची झाडं आपण तोडले, त्याच्या ठिकाणी नवीन झाडं लावण्याचा प्रयोजन तुमच्याकडे असताना तुम्ही झाडं लावत नाही। 2015च्या कुंभमेळ्यातही असंच केलं आणि आताही असंच करताय, तर हे मला वाटतं चुकीचं आहे। दारणा धरण या ठिकाणी
डेप्युटी इंजिनियर म्हणून, उपअभियंता म्हणून श्री पाटील साहेब आणि त्यांची रिटायरमेंट जी टीम आहे त्यांनी सुद्धा तुमच्याशी सार्वजनिक बांधकाम खात्याशी बोलून भेटून पत्रव्यवहार करून त्यांनाही तुम्ही अशाच अक्षता दाखवल्या, त्यांच्या हातावरती तुरी ठेवल्या आणि आम्ही झाडं लावणार आहोत, असं करणार आहोत, तसं करणार आहोत, परंतु कुठलेही झाडं लावलेले नाही. मला वाटतं या सार्वजनिक बांधकाम खात्याचे जे काही इंजिनियर आहेत त्यांनी हे निश्चित ध्यानात ठेवावं का हे जेवढे झाडं तोडले त्याच्या 10 पट झाडं आपण लावण्याची मेहनत घ्यावी आणि ते झाडं लावण्यासाठी, वडाची झाडं लावण्यासाठी इथला जे स्थानिक वर्ग आहे, स्थानिक जो बेकार झालेला तरुण आहे त्यांना काम द्यावं का जेणेकरून ते बारमाही झाडांकडे लक्ष देतील, पाणी त्याला घालतील. 3-4 वर्षे जर पाणी घातलं तर मला वाटतं झाडं एकदम व्यवस्थित होतील, बेरोजगारी हटेल, त्यांना रोजगार मिळेल, इथल्या लोकांना काम मिळेल आणि झाडंही होतील. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, पर्यावरणसुद्धा आपल्याला सुंदर मिळेल एवढी विनंती ह्या ठिकाणी करतो. अन्यथा जर तुम्ही हे केलं नाही तर आम्ही स्थानिक 10 नांदगाव, बुद्रुक, साकोर, कृष्णनगर, लक्ष्मीनगर, जानोरी, नांदूर वैद्य, बेलगाव या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. मग तो रस्ता रोको असो किंवा जेल भरो आंदोलन असो किंवा धरणे आंदोलन असो, हे आम्ही करणार आहोत एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. साकोर रस्त्यावर आपल्या ब्रिटिशकालीन असलेल्या धरणाच्या रस्त्यावर असलेली वडाची झाडे व इतर झाडे तोडल्यामुळे त्यांचं तिथला निसर्गरम्य परिसर हा भकास झालेला आहे. तर इथून पुढं जे तोडलेले झाडे त्या झाडांच्या जागी त्या झाडांच्या जागी पुन्हा लावण्यात यावा